नेमकं जिथे हे घडलं तिथं मी उभा आहे आणि इकडे काम चालू होतं, पण इकडे बीएमसीचा कोणी माणूस नव्हता. इथे एक माणूस उभा दिसतोय जो त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण बॅरिकेड नाही, कोण अधिकारी नाही, कोण इंजिनियर नाही. मी जेव्हा त्या ठिकाणी आलो तेव्हा ते कामगार जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये दुसरी घटना आहे. आणि ती व्यक्ती त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एका साईटमध्ये जो ड्रेन आहे त्या ड्रेनमध्ये पाईपमध्ये अडकलेली होती. वाईटच खूप चांगला होता माणूस, कधी कोणाला बोलणार नाही उलट. यंत्रणा इतकी कोडगी झाली आहे की इथं माणूस कसाही मरू शकतो. ट्रेनमध्ये एखाद्या सहप्रवाशाशी भांडण झालं आणि त्या रागातनं कोणीतरी सुरा खुपसला म्हणून माणूस मरू शकतो. नेहमीचं चालणारा पूल कधी कोसळला आणि त्या घटनेमध्ये माणूस मरू शकतो, किंवा एखाद्या रेल्वेच्या पुलावरती चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये माणूस मरू शकतो, किंवा एखादं झाड या पावसात कोसळलं तर त्या झाडाखाली दबून माणूस मरू शकतो, किंवा मग रस्त्यात चालता चालता एखादा मॅनहोलमध्ये पडला म्हणून सुद्धा अनपेक्षितपणे कुठलीही कल्पना नसताना, काही ध्यानीमनी नसताना सुद्धा माणूस मरू शकतो. आणि अशीच एक दुर्दैवी घटना, अतिशय दुर्दैवी घटना मुंबईतल्या चांदिवली भागामध्ये घडली, जिथे या क्षणाला मी उभा आहे. इतका भयंकर हा सगळा प्रकार आहे. हा पुढे जो रस्ता आहे तिथंच तो मॅनहोल आहे, ज्या ठिकाणी असलम शेख नावाची व्यक्ती गुरुवारी सकाळी 11:15च्या सुमारास पडली आणि त्यानंतर त्याच्या पुढे असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधनं तिचा मृतदेह बाहेर आला. नेमकं काय घडलं हे या रस्त्यावरनं जात तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या पलीकडे इथल्या प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली आहे ती काही मूलभूत प्रश्न उपस्थित करते. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे यानंतर बोलत आहेत त्या गोष्टीसुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणारे आहेत. नेमकी यंत्रणा अशी का वागते, नेमके हे अधिकारी असे का वागतात, ज्यांना आपल्याच घरातनं पैसे मिळतात, त्यांची वागणूक, त्यांची काम करण्याची पद्धत अशी का आहे, हे सगळं बघूयात. या रस्त्यानं पुढे चालायला लागूयात. या सगळ्या घटनेचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आता एक CCTV फुटेज आहे, ज्यामध्ये काय दिसतंय तर इथून माझ्या अगदी समोरून असलम शेख हे चालत येताना दिसत आहेत. इथे एक माणूस उभा दिसतोय जो त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. थोड्या वेळापूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधनं सुद्धा त्यांनी प्रामुख्यानं CCTVमध्ये दिसणारी हीच गोष्ट हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. पण याच्या पलीकडे आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. जिथे मी उभा आहे तिथे कोणीतरी व्यक्ती उभी आहे हे दिसतंय आणि इथून असलम शेख या मॅनहोलच्या दिशेने येताना दिसत आहेत, जो त्या क्षणाला उघडा होता आणि तिथे जाऊन ते पडले. म्हणून इथं बॅरिकेटिंग असणं किंवा इथे एखादं ट्रायपॉड असणं ही गोष्ट महत्त्वाची होती, जी गोष्ट तिथे झाली नाही. आणि ती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मान्य केलेली आहे. हा यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे या इथे बराच काळ आल्या नाहीत. त्याच्या बातम्याही झाल्या आणि त्यानंतर अखेर रितू तावडे इथे जेव्हा आल्या तेव्हा ही सगळं प्रकरण आणि या प्रकरणावरती भूमिका मांडत असताना भावनिक झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पण या भावनिकतेच्या पलीकडे यंत्रणा म्हणून या सगळ्याचा विचार होणार आहे का, ती सुधारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का, हा खरं या भावनेच्या पलीकडचा मुद्दा आहे, ज्याच्यावरती विचार करावा लागेल. हा इथे हा मेनहोल बघा, हा मेनहोल हा उघडला होता आणि त्याच्या पुढे एक टेम्पो उभी होती. हा बीएमसीचा काम प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरची टेम्पो उभी होती आणि इकडे काम चालू होतं, पण इकडे बीएमसीचा कोणी माणूस नव्हता. मी जेव्हा त्या ठिकाणी आलो तेव्हा ते कामगार जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. आणि ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा मी सांगितलं की आता जेव्हा माणूस गेलेला आहे त्यांना आपण कोणाला तरी लवकरात लवकर बोलवा, मेंटेनन्स असेल सगळ्यांना बोलून की पुढचे मेन्यू करूया, कुठेतरी तो भेटेल आपल्याला. पण तोपर्यंत कोणताही इथे प्रशासकीय अधिकारी नव्हते, कोणी नव्हते. संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललोय, कोणी मदतीला आले नाही. नंतर फायर ब्रिगेडला फोन केले लोकल लोकांनी, फायर ब्रिगेडला, तर फायर ब्रिगेड आली. फायर ब्रिगेडने कारवाई सुरू केली. काळे CNDRFची टीम, फायर ब्रिगेडची टीम आली. नंतर लोकल नेता आले, BMC वाले आले, पोलीसवाले आले, पण तो भेटला नाही. 1 तास 1.5 तास लागला त्याला काढायला. 2 तासच्या वरती गेला. 2.5 तास लागला त्याला काढ. महानगरपालिका फक्त झोपलेली असते, त्यांची काम करायची सिस्टम नाही आहे. एवढा मोठा मेन हॉलचा तुम्ही काम करताय सिवर डिपार्टमेंट, तर तुम्ही बॅरिकेड लावले पाहिजेत. पण बॅरिकेड नाही, कोण अधिकारी नाही, कोण इंजिनियर नाही. माणूस चालता चालता त्याला काय माहिती, तर आता तो एवढे लोक त्रस्त आहेत की स्वतःच्या विचारामध्ये जात असतात. तो आतमध्ये गेला, एका माणसाने हात पण दिला म्हणतात, पण शेवटी तो सक्सेस नाही झाला बिचारा आणि तो आतमध्ये गेला. असलम शेख
हे ज्या मॅनहोलमधनं पडले तिथून पुढे ज्या मॅनहोलमधनं त्यांना बाहेर काढण्यात आलं त्या मॅनहोलपाशी मी आहे. याच मॅनहोलमधनं त्यांना बाहेर काढलं गेलं आणि हे सगळं जे जिकिरीचं काम ज्यांनी केलं ते अग्निशमन दलाचे AB सोनावणे आपल्यासोबत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष तिथं रेस्क्यूसाठी गेलेला होतात. जेव्हा तुम्ही खाली गेलात तेव्हा काय दिसलं, पहिल्या वेळेला कसं आयडेंटिफाय झालं, काय काय कळलं? आपल्याला ज्यावेळेस कॉल मिळाला आपल्या मुंबई अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला, त्यानंतर आपण साधारणतः एक 12:35 आपल्याला फायर ब्रिगेडला कॉल मिळाला. 12:45 आपली टीम घटनास्थळी आली. घटनास्थळी आल्यानंतर चौकशी केली असता असं समजलं की ती व्यक्ती ज्या मॅनहोलमध्ये पडलेली आहे. सुरुवातीला आपण तिथे सर्च करण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बघता एक अंदाज आला की ही व्यक्ती इथे थांबू शकणार नाही. म्हणून आपण बाजूला जे मॅनहोल आहे साधारणतः 100 फुटांवरती, त्या मॅनहोलचं झाकण ओपन केल्यानंतर आतमध्ये सर्च केलं असता ती व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली. ते आढळून आल्यानंतर सर्वात मोठं जे चॅलेंज असतं त्या व्यक्तीला तिथून बाहेर काढणं. कारण आपल्याला जरी आता ग्राउंडवरनं ते फक्त मॅनहोलचं झाकण दिसते, परंतु आतमध्ये एक 25 ते 30 फूट खोली आहे. त्याच्यामध्ये 25 फुटापर्यंत पाणी नव्हतं, खाली 4-4.5 फुटामध्ये पाणी होतं आणि ती व्यक्ती त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एका साईडमध्ये जो ड्रेन आहे त्या ड्रेनमध्ये पाईपमध्ये अडकलेली होती. त्यांना आपण मग रेस्क्यू गिअरच्या मदतीने आतमध्ये सिव्हिअर लाईनमध्ये जे गॅसेस असतात ते गॅसेस आपण एक्झॉस्ट ब्लोअरच्या मदतीने व्हेंटिलेशन केलं आणि जे रेस्क्यूअर खाली जाणार आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणून जे आपल्याकडे ब्रिदिंग ॲपरेटस असतं त्याने फ्रेश एअरचा सप्लाय देऊन रेस्क्यूअर खाली उतरले आणि त्यांना आपण हार्नेसच्या मदतीने वरती लिफ्ट केलं. कुठल्याही शहरामध्ये रस्त्यावरती असे मॅनहोल्स आपल्याला बघायला मिळतात, पण मुंबईमध्ये विशेषत्वानं मागच्या काही वर्षात हे मॅनहोल्स म्हणजे जणू काही मृत्यूचे सापळे ठरत आहेत असं चित्र उभं राहिलेलं आहे. या सगळ्यामध्ये आजची एक चांदिवलीतली घटना जर आपण सोडली तर याच्या पलीकडे सुद्धा ज्या 2 मुख्य घटना आठवतात मागच्या काही वर्षामध्ये घडलेल्या, त्यात 2020 एक घटना आठवते ज्यामध्ये एक महिला इथूनच जवळ असलेल्या घाटकोपर परिसरामधनं काही काळ ती सापडली नाही. 22 तासांनंतर त्या महिलेचा मृतदेह कुठे सापडला तर घाटकोपरपासून 22 किलोमीटर दूर तिकडे माहीम हाजी अली परिसरामध्ये तिचा मृतदेह समुद्रामध्ये सापडला. त्यानंतर तिची बॅग एका अशाच नाल्याच्या मॅनहोलच्या शेजारी सापडली. त्याच्या पलीकडे जी प्रमुख घटना आठवते ती म्हणजे 2017 साली जेव्हा मुसळधार पावसामध्ये डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्यासारख्या देशातल्या एका नामांकित यकृत विकार तज्ज्ञ डॉक्टरला आपण याच अशा मॅनहोलमध्ये पडून गमावलेलं होतं. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे याची चर्चा अगदी त्यावेळी सुद्धा झाली होती आणि अशी घटना जेव्हा पुन्हा घडते तेव्हा ही चर्चा पुन्हा एकदा दुर्दैवानं आपल्या सगळ्यांना करावी लागते. कारण या ज्या घटना आहेत या घटनांची साखळी आपल्याला थांबताना पाहायला मिळत नाही. आता एका चांदिवलीमधल्या घटनेविषयी आपण बोलतोय, त्याच्या पलीकडे अगदीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे या जेव्हा नालेसफाईची पाहणी करायला गेल्या होत्या तिथे पालिकेचा अधिकारी हा मॅनहोलमध्ये पडला. हे चित्र अवघ्या मुंबईने नाही तर देशानं बघितलं, त्याची बरीच चर्चा झाली. बरं, या सगळ्यावरती महापौरांनी स्पष्टीकरण दिलं, वरून त्या कर्मचाऱ्याच्या कृतीवरच संशय उपस्थित केला. तो चुकून पडला की हेतुपूर्वक पडला इथपासून हा सगळा संदेह निर्माण होत गेला. आणि म्हणून प्रश्न पडतो की या घटनांबाबत पालिका ही 10 वर्षांपूर्वीसुद्धा सजग नव्हती आणि आत्तासुद्धा ती तितकीच सजग नाही आहे का? हा खरा गांभीर्यानं या घटनेच्या निमित्तानं विचार करण्याजोगा प्रश्न आहे. अस्लम शेख हे ज्या रस्त्यावरती मॅनहोलमध्ये पडले त्या रस्त्यावरनं पुढे आपण गेलो की इथे डाव्या बाजूला यादवनगर परिसर आहे. याच यादवनगरमध्ये अस्लम शेख राहत होते असं कळले. त्या दिशेनं जाऊयात. अस्लम शेख यांचं घर अगदी इथे 4 घरं सोडून आहे आणि आता यांच्या घराच्या शेजारी TV सुरू आहे आणि दुर्दैवानं त्या TVवरती ते कसे या मॅनहोलमध्ये पडले याचे दृश्य त्यांचे शेजारी बघतायत. आपल्या मधला माणूस, चालता बोलता नेहमी दिसणारा माणूस असा एकाने निघून जातो आणि केवळ अशा बातम्यांमधून त्याला बघावं लागतं. हे खरंच खूप तुमच्यासाठी खूप दुःखी असेल. नाही, चांगला होता तो. कोणासाठी कोणाच्या आल्यात नाही, कोणाच्या गेल्यात नाही, काय नाही, चांगला होता तो. असा आपल्यातला नेहमीचा माणूस एकाएकी चांगलं कशी बातमी येते ना. चांगला नाही वाटत, काय करणार. वाईटात खूप चांगला होता माणूस, कधी कोणाला बोलणार नाही उलट. आम्ही किती पाणी वगैरे भरतो, कधी बोलत नाही तो. त्यांचं नळ आम्ही पाणी भरतो, उलट घरच्यांना वरडून बहिणीला काय बोलायचं नाही असं बोलतो. खूप चांगला माणूस.
एवढे 3-4 भाव आहे, पण कधी बिचारा कोणाशी वागला नाही घरात पण नाही. अस्लम शेख यांच्याविषयी बोलताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या या मावशींना सुद्धा दहीवरून आलं. अजूनही त्या खूप चांगला माणूस होता असं म्हणत म्हणत पदरानं डोळे पुसतायत. म्हणजे चांगलं होतं. हे घर आहे इकडे या मावशींचं, आणि त्या शेजारी लागून त्यांचं घर आहे, मध्ये एकच भिंत आहे. आता त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी आहे जी सासरवरनं आली आहे, तिच्यासोबत एक तान्हं बाळ आहे, त्यामुळे तिच्याशी बोलण्याची हिंमतही झाली नाही. त्यांच्या अख्ख्या कुटुंबावरती काय या क्षणाला सगळं दुःख कोसळलेलं आहे याची आपण सगळे फक्त कल्पनाच करू शकतो. पण या चाळीतनं आपलं नेहमीचं काम करण्यासाठी, ते काम काय होतं तर डंपरमधनं माती उचलण्याचं काम अस्लम शेख इतकी वर्ष करत होते, आणि तेच आपलं नित्यनेमाचं काम करण्यासाठी म्हणून ते घरातनं या गल्लीतनं बाहेर पडले आणि ते आले नाहीत. त्यांची बातमी झाली. आता कदाचित अस्लम शेख यांची मागे राहिलेली छत्री आणि चप्पल हीच बाकी उरलेली शेवटची आठवण असेल त्यांची. मॅनहोलपासून जी गोष्ट चांदिवलीतनं तिकडे सुरू झाली होती ती इथे या चाळीत त्यांच्या घराच्या समोर संपती आहे. पण एक प्रश्न संपत नाही आहे की या सगळ्या व्यवस्थेला सर्वसामान्यांच्या जीवाची काही किंमत आहे काय. मुंबईतनं कॅमेरामन अमर सकपाळसह बोलभिडूसाठी मी गुरुप्रसाद.